कराड शहरातील तरुणांचे वेडेपणाचे धाडस. कोयना पूल ते कृष्णा घाट पुराच्या पाण्यात उड्या. कराड शहराला कृष्णा कोयना नदीचा पवित्र संगम झाल्यामुळे या संगमावर पोहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यात पुरात पोहून आपलं वेगळेपण जगाला दाखवण्याचं धाडसी फॅड सध्या बोकाळू लागले आहे. दरवर्षी कराडमध्ये पूर आला की ही सर्व मंडळी पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतात. याला अति आत्मविश्वास तसेच आपण किती धाडसी आहोत हे समाजाला दाखवण्याचा अट्टाहास हाच आहे. प्रीतिसंगमवर गेल्या वर्षी आवर्षणाचा काळ असल्यामुळे पुरात पोहण्याचा आनंद लुटता आला नाही. याउलट यावर्षी गेली महिनाभर पडत असलेल्या पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या सर्व नद्या कृष्णा व कोयनेला मिळतात आणि त्यांचा संगम कराडला होतो. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गेले 15 ते 20 दिवस सातत्याने नदीला पूर परिस्थिती आहे. यामध्ये जुना कोयना पूल दैत्य निवारणी मंदिरापासून ते कृष्णा पुलापर्यंत शांत गतीने वाहत असलेल्या पुराच्या पाण्यात प्रीतिसंगम हास्य परिवारातील काही सदस्य तर सकाळच्या ग्रुपमधील काही सदस्य आणि नंतरच्या ग्रुपमधील अशा तिन्ही ग्रुपमधील सदस्यांनी दैत्य निवारणी मंदिर ते कृष्णा घाट पुलापर्यंत पोहण्याचा आनंद लुटला. अशा धाडसी पोहणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल नंबर आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपल्याकडे ठेवावे जेणेकरून त्यांच्या ह्या वेडा धाडसाचे उपयोग सातारा जिल्हा प्रशासनाला नक्की होईल अशी प्रतिक्रिया कराडमधील नागरिक व्यक्त करत आहेत. कराड कोयना पूल ते प्रीतिसंगमावर परत जाणारा प्रीतिसंगम ग्रुप हे प्रत्येक वर्षी महापुरात 3 ते 4 वेळा महापुरात नेहमी शंभो शंभो संभाय संभाय नाही कुठे गेलं रे राऊंड मारायचं ना संभाय ए खांबाल धरूया असं काय मी थांबा आलो व्हिडिओ करायचा या अमोल तुम्ही पळता लांबला म्हण तिकडं कडून निघालायचं काय सर आम्ही तुमच्या जेव्हा पाहुणार आहात तुम्ही शंभो शंभो महादेव हर हर महादेव नको जायला का बस इकडे या नाही बॅलन्स काढणार पाहिजे एवढ्या बॅलन्स नसणार तिथं काय आहे माझ्याकडे बॅलन्स एवढा वेळ शंभो शंभो
अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा.